चायनीज फार्मरची ही छोटीशी गोष्ट आयुष्यातला एवढा मोठा धडा शिकवून जाईल मला अजिबात वाटलं नव्हतं. एका चायनीज शेतकऱ्याजवळ एकच घोडा असतो आणि एक दिवस तोही पळून जातो. संध्याकाळी त्या शेतकऱ्याजवळ काही गावकरी येतात आणि म्हणतात, अरे रे, किती वाईट झालं, तुझं किती नुकसान झालं. तो शेतकरी म्हणतो, मे बी. काही दिवसांनी तोच घोडा परत येतो आणि त्याच्यासोबत आणखी 7 जंगली घोडे घेऊन येतो. पुन्हा गावकरी त्या शेतकऱ्याजवळ येतात आणि म्हणतात, वाह, किती छान झालं, तुझं तर नशीब पालटलं. शेतकरी पुन्हा तेच म्हणतो, मे बी. दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्याचा मुलगा त्या जंगली घोड्यांपैकी एकाला ट्रेन करायचा प्रयत्न करतो आणि खाली पडून त्याचा पाय मोडतो. गावकरी पुन्हा येतात आणि म्हणतात, अरे, किती वाईट झालं, तुझ्या मुलाचा पाय मोडला. शेतकरी पुन्हा म्हणतो, मे बी. थोड्या दिवसांनी त्या देशात युद्ध सुरू होतं आणि काही आर्मी ऑफिसर्स गावातल्या प्रत्येक मुलाला युद्धासाठी घेऊन जायला येतात. पण शेतकऱ्याच्या मुलाचा पाय मोडल्यामुळे ते त्याला घेऊन नाही जात. गावकरी पुन्हा शेतकऱ्याकडे गेले आणि म्हणाले, तू तर किती नशीबवान आहेस, तुझ्या मुलाचा जीव वाचला. आणि ह्याही वेळी शेतकरी म्हणाला, मे बी. ही छोटीशी गोष्ट आयुष्याचा एवढा मोठा धडा शिकवते. आज जी गोष्ट चांगली वाटते किंवा वाईट वाटते त्याचा खरा अर्थ त्या क्षणी कळणं इम्पॉसिबल असतं. We often label events as a good or bad immediately, but we don't even know the full story yet. त्यामुळे जे घडले त्यात अडकून राहण्यापेक्षा आयुष्याचा प्रवास एन्जॉय करायला शिका.